नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाचा सामान्य विज्ञान या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण विज्ञानाची प्रथम सत्र संकलित मूल्यमापन 1ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. एकूण 50 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे आणि हा सोडवण्यासाठी आपल्याला 2 तासाची वेळही दिली जाणार आहे. त्यासाठी विचारलेले प्रश्न बघा. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. इयत्ता 7वी सामान्य विज्ञान प्रथम सत्र किंवा 6माही प्रश्नपत्रिका. प्रश्न पहिला, रिकाम्या जागा 4 गुणांसाठी. 1. अवर्षण दुष्काळाचे प्रमुख कारण आहे. 2. उष्णतेच्या स्थानांतरणासाठी माध्यमांची आवश्यकता नसते. 3. विद्युतदर्शनी विद्युत प्रभार ओळखता येतो. 4. त्वरण म्हणजे वेळेच्या संदर्भात वेगात होणारा बदल होय. ब. जोड्या लावा. 1. MKS किलोग्रॅम. विस्थापन सदिश राशी. हात अंदाजे माप. मीटर प्रमाणित माप. क. वेगळा शब्द ओळखा. पहिल्या गटातला मीठ हा वेगळा शब्द आहे. दुसऱ्या गटात चाल. तिसऱ्या गटात प्रसरण. त्यानंतर प्रश्न दुसरा, चूक बरोबर ते लिहा. 1. गाजर व मुळा ही रूपांतरित खोड आहेत. उत्तर चूक. ती मांसल मुळे आहेत. दुसरं, रेताड मृदेची जलधारण क्षमता कमी असते. बरोबर. 3. प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेत कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला जातो. चूक. O2 म्हणजे ऑक्सिजन बाहेर सोडला जातो. 4. काही अन्न पदार्थांचा धातूंशी संपर्क झाल्यास रासायनिक प्रक्रियेमुळे ते बिघडतात. बरोबर. प्रश्न दुसरा, वनस्पतींची 3 उदाहरणे. 1. खोडावर काटे असणाऱ्या वनस्पती. निवडुंग, बाभूळ, करवंद. 2. रात्री पाने मिटणाऱ्या वनस्पती. बहावा, लाजाळू, गुलमोहर. क. फक्त नावे लिहा. रूपांतरित मुळांचे प्रकार. हवाई मुळे, धावती मुळे, अधांतरित मुळे. 2. पर्णपत्रांचे विविध आकार. सलग, दंतेरी, खंडित. तिसरा प्रश्न, फरक स्पष्ट करा. वस्तुमान वजन आणि अंतर्विस्थापन. बघा, या ठिकाणी दोन्ही फरक दिलेले आहेत. 2-2 गुणांसाठी फरक आपल्याला विचारलेले आहेत. त्यानंतर ब भाग, तक्ता पूर्ण करा. 3 गुणांसाठी पदार्थ आणि भेसळ. बघा तो तक्ता काळजीपूर्वक आपल्या वहीत व्यवस्थित लिहून ठेवा आणि पाठांतर करा, म्हणजे आपल्याला परीक्षेला जास्तीत जास्त मार्क्स मिळतील. त्यानंतर प्रश्न चौथा, कारणे लिहा. 1. फुलपाखराला नळीसारखी लांब सोंड असते. बघा, सर्वांची कारणं दिलेली आहेत. आपण ते व्हिडिओ थांबवून व्यवस्थित वाचायचे आहेत आणि लिहायचे. दुसरं, कोरड्या केसातून वेगाने फिरवलेल्या प्लॅस्टिकच्या कंगव्याकडे लहान तुकडे आकर्षिले जातात. कागदाचे लहान तुकडे आकर्षिले जातात. तिसरं, ठराविक कालावधीनंतर वजन व मापे प्रमाणित करून घेणे आवश्यक असते. प्रश्न चौथा, थोडक्यात उत्तर आहे. 1. सजीवांना पोषणाची गरज का असते. दुसरं, विद्युत ऊर्जेला इलेक्ट्रिसिटी हे नाव कसे पडले. 3. दगडफुलाचे वैशिष्ट्य काय. क. नावे लिहा.
स्त्री केसराचा भाग, कुक्षी, कुक्षावंत, अंडाशय. घर्षणाने विद्युत प्रभार निर्माण करणाऱ्या 2 गोष्टी, लोकरी वस्त्र, रेशमी वस्त्र. काटेरी आवरणाची फळे असणाऱ्या वनस्पती, धोत्रा आणि फणस. प्रश्न 5वा, 2 उपप्रश्न सोडवायचे. अमरवेल किंवा अमिबातील अन्नग्रहण. बघा ती आकृती. दुसरं आहे, 20 किलोग्रॅम वस्तुमानाची गाडी सपाट व गुळगुळीत रस्त्यावरून 2 N इतके बल लाटल्यावर 50 मीटर सरळ रेषेत गेली तेव्हा बलाने किती कार्य केले? तिसरं, चित्राविषयीचे स्पष्टीकरण. प्रश्न 6वा, सूत्र लिहा. चाल, त्वरण आणि वेग. बघा तिघांची सूत्र या ठिकाणी लिहून दाखवलेली आहेत. व्यवस्थित पाठांतर करा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीचे सामान्य विज्ञान या विषयाची प्रथम सत्र संकलित मूल्यमापन 1ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.